158 पैकी एक 7-8 सोडायला पाहिजे. 152 काही त्याच्यातले 70 जमीनदोस्त झालेत का? आजचा आकडा मी तुम्हाला सांगितला नाही, आज 100च्या जवळपास सुद्धा गेला असेल. कारण पाऊस जोरात चालू आहे, अतिवृष्टी आहे, टप्प्याटप्प्याने कामं होणार. पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळ्या शिवभक्तांचा आभार करतो. धनंजय माझा आभार व्यक्त करतो. मला आभार व्यक्त करायची काही गरज नाहीये. मी निमित्त आहे. मी सुद्धा एक शिवभक्त आहे. मी सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे त्या मोहिमेला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेशरच्या मुळे आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला. माझा शिवभक्तांचा सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचा का मी 4-5 दिवसात हा विषय आणला समोर, पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवला. याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्या वर जे अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जिवंत स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची तेवढी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस इथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचंय अतिक्रमणची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपड्या आहेत. रायगड किल्ल्यावर 10 झोपड्या आहेत, पण त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावाने नाही येते, त्यांच्या नावाने नाही, पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहित नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत ते तिथं राहतात ते. आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही, कारण हा किल्ला पूर्ण पुरातत्व खात्याचा आहे की जिथं राहतात सुद्धा ते पुरातत्व खात्याचं आहे. पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. 3-3, 4-4 पिढ्या काय 6-6 पिढ्या तिथं राहत आलेले ते गरीब लोक. त्यांना काढणार की आपण नाही. उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा, मी तुम्हाला नवीन घर बांधून देतो. रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घर बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेलो. आता मी तिथं जाऊन सांगणार का ह्यांना काढा, मुळीच सांगणार. हे अतिक्रमण तुम्ही पाहिलं 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहे, त्या विहिरीवरची त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले आहेत. कोण खपून देणार? हे सगळे नेते मंडळी खाल्लं बघतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे. आज दोन माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणा किल्ला जिथं तारा राणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिलेत. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर ओढताय. काहीतरी अधिकार पहिला बोलायला. म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं हे नाही बरोबर. आता